मंत्रालय शेजारी असलेल्या आकाशवाणी आमदार निवास येथे एक घटना घडली होती। ती म्हणजे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना जेवणामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्यामुळे त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली होती आणि यानंतर सगळा मुद्दा जो आहे तो राज्यभरामध्ये गाजला। सध्याचं पावसाळी अधिवेशन जे आहे ते विधिमंडळाचं सुरू आहे। या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा जो निकृष्ट दर्जाचं दिलेलं जेवण आहे त्याचा मुद्दा जो आहे तो गाजला आणि त्यानंतर अखेरीस या कॅटरर्सचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। मात्र सद्यस्थितीत आकाशवाणी आमदार निवासाबाहेरची परिस्थिती काय ही आपण पाहणार आहोत। मी सध्या आहे आमदार निवास स्थानाबाहेर। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आकाशवाणी आमदार निवास उपाहारगृह आहे, जे सद्यस्थितीत आपल्याला आतमध्ये जर तुम्ही पाहिलं सद्यस्थितीत आपल्याला ते बंद असल्याचं पाहायला मिळत आहे। काल आपण जर पाहायला गेलं तर सध्या या आमदार निवासाचं जे कॅटरर्स होतं त्या कॅटरर्सचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्या परवाना रद्द करण्यात आल्यामुळे हा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे हे उपाहारगृह जे सध्या आपण पाहतोय ते बंद करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी खरं तर ज्या प्रकारे आमदार संजय गायकवाड यांनी जे काही जेवणामध्ये एकंदरीत डाळ होती ती कुठेतरी त्यांना निकृष्ट दर्जाची मिळाली असा व्हिडिओ सुद्धा व्हायरल जो होता सध्या सोशल मीडियावरती झाला होता आणि त्या व्हिडिओमध्ये संजय गायकवाड जे ते त्या कर्मचाऱ्याला मारहाण करतानाच पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये त्यांनी या निकृष्ट दर्जाच्या जेवणाचं संपूर्ण जे आहे ते त्यांच्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीत साधारणतः पाहायला गेलं तर या आकाशवाणी आमदार निवास मध्ये मोठ्या प्रमाणात आमदारांची संख्या असेल ती म्हणजे मुंबई बाहेरील असेल राज्याच्या विविध भागांमध्ये जे आमदार राहतात ते निवासासाठी इथे येतात। त्यानंतर हे उपाहारगृह आहे ज्याच्यामध्ये ते जेवण असेल नाश्ता असेल त्या सगळ्याचा सेवन जे आहे ते करतात। मात्र निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्यामुळे कुठेतरी मोठा प्रश्न जो आहे तो सुरक्षेचा निर्माण झाला। त्यामुळे एकंदरीत FDA असेल त्याला सुद्धा आम्ही तक्रार दाखल करू असं सुद्धा संजय गायकवाड यांनी म्हटलं होतं। त्यानंतर ज्या प्रकारे निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचं समोर आलं त्यानंतर संजय गायकवाड यांनी ज्या कर्मचाऱ्याला मारहाण केली त्यानंतर तो संपूर्णपणे हे जे कॅटरर्स होतं म्हणजे ज्याला कंत्राट दिलं होतं त्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करावं अशी सुद्धा मागणी जी ती होत होती आणि त्यानंतर अखेरीस या कंत्राटदाराचं कंत्राट जे ते रद्द करण्यात आलेलं आहे। त्यानंतर साधारणतः आपण पाहतो की 2 दिवसापासून हा जो काही मुद्दा होता हा राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गाजला होता। साधारणतः अजंता कॅटरर्सचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता दुसरा कंत्राटदार नेमकं कोण असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र ज्या प्रकारे हे उपाहारगृह आपण या ठिकाणी पाहिलं या उपाहारगृहामध्ये वारंवार निकृष्ट दर्जाच्या जेवणाचा किंवा अन्न जे ते व्यवस्थित मिळत नाही अशा तक्रारी वारंवार करत असल्याचं सुद्धा आमदारांनी अनेकदा आपल्याला माध्यमांसमोर बोलताना पाहायला मिळालंय। याचीच कुठेतरी साधारणतः पाहायला गेलं तर वारंवार तक्रार करून सुद्धा साधारणतः आपण पाहतोय की इथे कुठल्या प्रकारची दखल घेतली जात नाही असा सुद्धा सूर आमदारांचा होता। मात्र काल जो काही व्हिडिओ समोर आला त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहेत ते स्वतः या सगळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी ज्या ठिकाणी काउंटर आहे त्या ठिकाणी दाखल होतात, त्या ठिकाणी येतात आणि ही नेमकं जेवण कोणी बनवलं याची चौकशी करतात आणि त्याच वेळेला ज्यावेळेला कर्मचारी समोर येतो तेव्हा ते त्याला मारहाण करतात। अशा प्रकारचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। मात्र आता या सगळ्या घटनेनंतर साधारणतः पाहायला गेलं तर जी समिती असेल किंवा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील हे या सगळ्याबाबत काय निर्णय घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार होतं। मात्र सद्यस्थितीत आपण पाहायला गेलं तर जो कॅटरर्स होता त्याचा परवाना जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि कॅटरर्सचा परवाना रद्द करण्यात आल्यामुळे केवळ सद्यस्थितीत आपण पाहायला मिळतं की हे उपाहारगृह जे सध्या सुरू होतं ते बंद आहे। हे आकाशवाणी आमदार निवास जर आपण पाहायला गेलं तर ही समोर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी ही मंत्रालयाची बिल्डिंग आहे। हे मंत्रालय तुम्ही समोर पाहतात आणि या मंत्रालय या परिसरामध्ये जे नागरिक येतात ते या उपाहारगृहामध्ये जेवणाचं असेल ते सेवन या ठिकाणी करतात, जेवण असेल ते जेवतात। मात्र त्यांच्याशिवाय जे आमदार असतील ते सुद्धा या ठिकाणी जेवणास असेल नाश्ता करण्यास असेल ते येत असतात आणि हे संपूर्णपणे आमदार निवासाची ही आपण बिल्डिंग पाहतात, ही जी संपूर्ण बिल्डिंग समोर पाहतात हे आमदार निवास जे ते सद्यस्थितीत आपण पाहतोय। मात्र सध्या जरी आमदार निवासाचा हा प्रश्न असला तरी आपण पाहतोय की हे आमदार निवासाचे जे उपाहारगृह आहेत ते सद्यस्थितीत परवाना जो होतो कॅटरर्सचा रद्द केल्यामुळे बंद असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या सगळ्यामुळे कुठेतरी इथे असणाऱ्या कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय सुद्धा होताना पाहायला मिळते, कारण या ठिकाणी जे उपाहारगृह होतं त्याच्यामध्ये कमी दरामध्ये जेवण जे ते या इकडे दाखल होणाऱ्या
कर्मचाऱ्यांना असेल नागरिकांना असेल ते मिळत होतं. मात्र सद्यस्थितीत परवाना जो होता कॅटरर्सचा रद्द केल्यामुळे बंद असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान या सगळ्यामुळे कुठेतरी इथे असणाऱ्या कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय सुद्धा होताना पाहायला मिळते. कारण या ठिकाणी जे उपाहारगृह होतं त्याच्यामध्ये कमी दरामध्ये जेवण जे ते या इकडे दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना असेल नागरिकांना असेल ते मिळत होतं. मात्र सद्यस्थितीत निकृष्ट दर्जाचं जेवण जे ते दिलं जात असल्याचा जो काही व्हिडिओ समोर आलेला आहे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून, त्यानंतर ही उपाहारगृह सद्यस्थितीत बंद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, काय पुढची पावलं टाकली जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.